तर टॉक्सिक हा शब्द आपण खूप कॅज्युअली वापरतो ऍक्च्युअली. त्याचा अर्थ बघितला की टॉक्सिक म्हणजे खरंच काय. जे तुम्ही विचारलं टॉक्सिक रिलेशनशिप, ही रिलेशनशिप फक्त रोमॅन्टिक रिलेशनशिपच नसते. सर्वात आधी येतं माझी रिलेशनशिप स्वतःसोबत काय आहे. हे तेव्हाच माहीत पडेल जेव्हा माझं सेल्फ अवेअरनेस हाय आहे. आपल्याला लहानाचं मोठं करताना आपण एकच वाक्य ऐकत आलोय, डोळे नको दाखवू मला, डोळे खाली कर. आपण काय करत आलोय, आपला जो राग आहे तो सप्रेस करत आलो. टू बी लव्ड अनकंडिशनली, टू बी ऍक्सेप्टेड अनकंडिशनली, टू बी सीन अँड एक्नॉलेज्ड अनकंडिशनली, दॅट येस यू मॅटर टू मी द वे यू आर, नॉट विथ स्टार मार्क कंडिशन्स अप्लाइड. बरोबर. सो हे जेव्हा मला तिकडे मिळत नाही आणि दुसरीकडे कुठे मिळतंय, इवन दो इट इज ॲट अ सुपरफिशियल लेवल, आय एम ओके विथ इट. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर नम्रता ध्रुवे मॅम आलेत. त्या इमोशनल हिलर अँड चाइल्ड पॅरेंटिंग मध्ये काम करतात. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्ते, थँक्यू सो मच. कशा आहात तुम्ही? एकदम छान. हाव आर यू? आय एम फाईन. हा खूप महत्वाचा टॉपिक मला बऱ्याच काही दिवसापासून वाटत होता, कारण कुठे गेलं तरी टॉक्सिक हा शब्द आता आपल्याला ओळखीचा झालाय. मागच्या 5-6 वर्षापासून जास्त तो प्रचलित आलाय. बरोबर. तर एक्झॅक्टली टॉक्सिक हा शब्द रिलेशनशिप मध्ये कसा वापरतात आणि ते काय, म्हणजे कसं आहे? राईट. मागच्या जर तुम्ही 4-5 वर्षांमध्ये बघाल तर सोशल मीडियाची खूप ग्रोथ झाली आहे आणि तेवढीच ती इन्फॉर्मेशनही आपल्याला अवेलेबल झाली आहे. तर टॉक्सिक हा शब्द आपण खूप कॅज्युअली वापरतो ऍक्च्युअली. इन्स्टेड ऑफ युझिंग तो इतका कॅज्युअली वापरण्यापेक्षा जर आपण खरं त्याचा अर्थ बघितला की टॉक्सिक म्हणजे खरंच काय, तर टॉक्सिक म्हणजे एखादी गोष्ट जी माझ्यासाठी चांगली नाहीये, जी मला आतमधनं खूप त्रास देतीये. बरोबर. आपण त्याला एवढं कॅज्युअली वापरतो की बॉसने थोडं अर्धा तास जास्त थांबायला सांगितलं तरी आपण म्हणतो माझा बॉस खूप टॉक्सिक आहे बाबा. किंवा आईने थोडं प्रेशर टाकलं, वडिलांनी थोडे रिस्ट्रिक्शन्स टाकले की माझे पॅरेंट्स तर खूपच टॉक्सिक आहेत. किंवा हजबंडने कधी 2 प्रश्न जास्त विचारले, तू कुठे गेली होतीस, एवढा उशीर का झाला, तर आपल्याला वाटतं काय टॉक्सिक माणूस आहे हा. आपण हा टॉक्सिक शब्द एवढ्या कॅज्युअली वापरतो की हळूहळू आपण ह्या प्रत्येक रिलेशनशिपला आपण जे तुम्ही विचारलं टॉक्सिक रिलेशनशिप, ही रिलेशनशिप फक्त रोमॅन्टिक रिलेशनशिपच नसते. सर्वात आधी येतं माझी रिलेशनशिप स्वतःसोबत काय आहे. इज इट टॉक्सिक और इज इट नॉट टॉक्सिक. माझी रिलेशनशिप माझ्या बॉस सोबत, माझ्या वर्क प्लेस सोबत, माझ्या मित्रांसोबत, माझ्या आई वडिलांसोबत, आणि मग येते माझ्या पार्टनर सोबत, माझ्या सोलमेट सोबत, माझ्या हजबंड सोबत. व्हॉट इज माय रिलेशनशिप. आणि मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा आपण हा शब्द ओव्हर अँड ओव्हर वापरत जातो छोट्या छोट्या गोष्टींसाठी, तेव्हा आपला बघण्याचा दृष्टिकोनही तसाच होतो. आपण टॉक्सिक होत जातो. आणि ह्या गोष्टी आपल्याला टॉक्सिक तेव्हाच दिसतात जेव्हा मी ऑलरेडी माझी रिलेशनशिप स्वतःसोबत टॉक्सिक आहे. ओके. माझं खूप बेसिक म्हणणं असतं, मी जे बाहेर मॅनिफेस्ट करते ते येतं माझ्या विचारसरणीवरनं. माझे स्वतःचे विचार कसे आहेत आणि माझे स्वतःचे विचार आधी माझ्याबद्दल आणि मग दुसऱ्यांबद्दल. जर मी दुसऱ्याने टाकलेलं 1% रिस्ट्रिक्शन घेऊ शकत नाहीये, कारण मला माझ्या मनामध्ये ऑफेन्सिव्ह फील होतं की असं कसं तो माझ्याशी बोलू शकतो, असं कसं तो मला अर्धा तास एक्स्ट्रा सांगू शकतो, माझं तर टायमिंग एवढंच आहे. का? कारण मी स्वतःसोबत कम्फर्टेबल नाहीये. आणि जेव्हा मी स्वतःसोबत कम्फर्टेबल नाहीये, मी दुसऱ्यांसोबतही कम्फर्टेबल नाहीये. आणि दॅट इज हाऊ ऑटोमॅटिकली मी सगळ्याच गोष्टींना त्या ह्याच्यामध्ये तोलायला चालू करते, टॉक्सिक किंवा नॉर्मल आहे का, नॉन टॉक्सिक आहे का. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींना हा लेबल लावतो ना टॉक्सिसिटीचा, तेव्हा हळूहळू माझी विचारसरणी तशीच होत जाते अँड आय मॅनिफेस्ट टॉक्सिसिटी इन माय लाईफ. कारण मी तुम्हाला एक खूप छोटं उदाहरण देते. वन ऑफ द रिसर्च सेज दॅट मी जर नेहमीच माझा चेहरा असा ठेवला, फ्रॉनिंग, अगदी दुःखी चेहरा ठेवला, तर माझं ब्रेन माझ्या शरीराला तेच केमिकल्स रिलीज करतं जे रिक्वायर्ड आहे दुःखी फील होण्यासाठी. आणि मी नुसतं स्माइल केलं, हाय कसं आहेस, असं जेव्हा मी केलं तर माय ब्रेन रिलीजेस
दोज केमिकल्स जे मला खुश होण्यासाठी खुश गरजेचे होण्यासाठी आहेत. वापरतो. ठीक आहे. हम्म. आता विचार करा, जेव्हा एवढ्या स्मॉल लेवलवर आपली बॉडी रिॲक्ट करते हम्म. साध्या आपल्या फेशियल एक्सप्रेशन्सला घेऊन, हम्म. इवन दो आय एम नॉट फिलिंग गुड, मला आतमधनं दुःख आहे, पण कोणी विचारलं कशी आहेस नम्रता, काय चालू आहे, हम्म. हो छान आहे, हम्म. तरी आय फील गुड फॉर 1 मिनिट ऑर सो, आणि Yes, माझा yes. मूड चेंज होण्यासाठी ते एक सेंटेन्स कामी पडतं मला. खरंय, खरंय, खरंय. मग विचार करा, जेव्हा मी अशा छोट्या छोट्या गोष्टींना जेव्हा टॉक्सिक म्हणत जाते, हम्म. तर माझ्या आतमध्ये आणि माझ्या बाहेर ती एनर्जी कशी फ्लोट होत कशी असेल. float होते. बरोबर आहे. आणि टॉक्सिक म्हणजे एक्स्ट्रीम, जिथे मी जशी आहे हम्म. तसं मला तो माणूस, ती सिच्युएशन, ती अपॉर्च्युनिटी राहू देत नाहीये, आणि मला स्वतःला ट्विस्ट करावं लागते, ज्याच्यामुळे मला त्रास होतो. त्रास होतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यात आधी सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं आहे, की आपण कसं विचार करतोय. Absolutely. अदरवाईज आपण लोकांना दोष देतो की सिस्टीम मध्येच प्रॉब्लेम आहे, मी तर बाबा नीट आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. खरंय. आणि त्याची सुरुवात स्वतःपासूनच असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा व्यक्ती असा का वागतोय, म्हणजे तर जसं नवरा असेल त्याने का बोलला, त्याचं मागचं त्याचं फिलिंग्स काय आहे, केअरिंग आहे का, Exactly. त्याला काहीतरी वाटलं असेल, किंवा बॉस असा आज का म्हणतोय, त्याचा बरोबर. काही वर्क प्रेशर आलंय का, तर हे बिहाइंड द सीन माहिती पाहिजे आपल्याला. बरोबर. आपण डिरेक्टली त्याच्यावरून टॅग लावून देतो की हा टॉक्सिक आहे, ते खूप रॉंग आहे. एक्झॅक्टली. आणि आपण हे थिन लाईन असते हो, की रियालिटी आणि आपण जे अजूम अज्युम करतो, खरंय. तर हे कधी आयडेंटिफाय करायचं की हे खरंच टॉक्सिक होत चाललंय आता. जसं तुम्ही म्हणला की सेल्फ अनालिसिस खूप गरजेचं आहे, आणि तिथेच तुमच्या प्रश्नाचं पण उत्तर येतं की कधी मला माहित पडेल की हे माझ्यासाठी टॉक्सिक होतंय. हे तेव्हाच माहित पडेल जेव्हा माझं सेल्फ अवेअरनेस हाय आहे. जर माझा सेल्फ अवेअरनेसच हाय नाही, आणि सेल्फ अवेअरनेस हाय असतो ओनली वेन माझा स्वतःसोबत जो मी संवाद साधतीये, सेल्फ टॉक ज्याला म्हणतात, तो हाय लेवलचा आहे, किंवा ऍटलीस्ट मी स्वतःसोबत संवाद साधतीये की नाही साधती इथून सुरुवात आहे. मोस्ट ऑफ द लोक जे इव्हॉल्व नाही होते किंवा ज्यांना माहीतच नाहीये की ही गोष्ट माझ्यासाठी पूरक आहे की नाही आहे, त्या लोकांना स्वतःसोबत संवाद साधताच येत नाही. फॉर एक्झाम्पल, मला नवऱ्याने काहीतरी रिस्ट्रिक्शन टाकलं. इन्स्टेड ऑफ मी आधी नवऱ्याला समजून घेण्याआधी मला हे स्वतःसोबत विचार करायची गरज आहे की का मला वाईट वाटतंय, मला का खरंच याचं एवढं ऑफेन्सिव्ह फील होतंय, का मला राग येतोय, का मला रडण्याची इच्छा होतीये, का मला ह्याच्यावर ओरडायची इच्छा होतीये. हे स्वतःला जेव्हा विचारू, जेव्हा मी स्वतःसोबत डील करेल, मगच मला ताकद येईल दुसऱ्याच्या दृष्टिकोनातनं विचार करण्याची. त्याच्या आधी ती ताकद कधीच येणार नाही. जर ती ताकद त्याच्या आधी येते तर ते फक्त सरफेस लेवलवर आहे, ते इनर लेवलवर नाहीये. तर सर्वात आधी मला स्वतःसोबत एक कन्व्हर्सेशन असणं गरजेचं आहे की मला जे होते ते का होते. माझा नवरा जर माझ्यावर ओरडत असेल तर आपला सर्वात आधी प्रश्न काय येतो, तू का ओरडतोय, तुला आवाज कमी नाही करता येत का, तुला कळत नाही का कसं बोलायचंय. पण आपण हा प्रश्न कधीच नाही विचारत, तो जेव्हा ओरडतोय तेव्हा मला का ऑफेन्सिव्ह फील होतंय, मला का राग येतोय, मला का रडण्याची इच्छा होतीये, का मी माझी आतमध्ये तळमळ होतीये. आपण आतमध्ये कधी जात नाही, आपण बाहेरच विचार करत असतो, आपण प्रश्नांची उत्तरं बाहेरच शोधत असतो की माझा राग कसा कमी व्हायला पाहिजे, माझं फ्रस्ट्रेशन कसं कमी व्हायला पाहिजे, माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत कसं चांगलं बोलायला पाहिजे. आपण उत्तरं बाहेर शोधत असतो. पण मोस्ट ऑफ द नाही, 100% जे आहे आपल्या प्रत्येक सिच्युएशनचं उत्तर आपल्या आतमध्ये असतं. कारण सिच्युएशन ही कधी बदलणारी नसते. काय बदलणार असतं तर माझा रिस्पॉन्स त्या सिच्युएशनला, आणि तो रिस्पॉन्स ठरवतो की ती रिलेशनशिप टॉक्सिक होणार आहे की नाही होणार आहे. होणार असेल तर मला काय करायचंय, आणि नसेल होणार तरी मला काय करायचंय. सो कोणतीही रिलेशनशिप ही अशी जन्मजातच टॉक्सिक नसते, ती माझ्या रिस्पॉन्सवरनं होते, समोरच्याच्या रिस्पॉन्सवरनं होते. त्या दोन्ही व्यक्तींना स्वतःवर काम करणं गरजेचं आहे, सो दॅट त्या रिलेशनशिपला आपण कसं सस्टेन करू शकतो लॉंग टर्म साठी, हे खूप गरजेचं आहे. ऍक्शनला रिएक्शन येणं. ऍब्सोल्युटली. आता बरेच लोक असे म्हणतात की जेव्हा भांडणं होतात तेव्हा एकाने शांत बसायचं. हा, राईट. की हा मिस्टेक असो नको असो काही हरकत नाही, आधी मी बोलणार नाही. हो, तू बोलून घे बाबा काय. राईट. एका वेळेस एकाने संताप करायचा, नंतर जाऊन सांगायचं. कारण की दोघांनी सुरू केलं ना, ऍक्शनला रिएक्शन असते, अनालिसिसला वेळ नसतो, मग नको ते बोललं जातं. बरोबर, आणि ते एक्झॅग्रेट होतं. एक्झॅक्टली. आता हिंजवडीमध्ये घटना तशीच घडली. नवरा बायकोमध्ये भांडण झालं आणि बायकोने काहीतरी डोक्यात टाकलं त्याचं, म्हणजे असंच काहीतरी प्रॉप्स असेल, काहीतरी असं टेबलावर ठेवलेलं, उचललं कुंडी आणि सहज मारली. एंड. ओ माय गॉड. ऑन दी स्पॉट.
म्हणजे तो लागल्याने नाही मेला, तो खाली पडला आणि मग डोक्याला मार लागला, ओ फिनिश. माय गॉड. म्हणजे इंटेन्शनली ती क्रिमिनल नाहीये, ऍब्सोल्युटली तुमचा रागावर तुमचा ताबा नव्हता. हो, आता अख्खं आयुष्य तुम्हाला तुरुंगात जायला लागणार आहे. म्हणजे किती खूपच याचे देणं कुठे लागू पडेल काहीच सांगता येत तुम्ही नाही. संतापात बाहेर निघाले, ड्रायव्हिंग करतायत, रश ड्रायव्हिंग केली, काहीही होऊ काही होऊ शकतं. शकतं. सो या गोष्टी पाहिल्या पाहिजे. आणि ह्याचं उत्तर जर मला द्यायचं असेल ना, तर मी हेच सांगेल की आपल्याला लहानाचं मोठं करताना आपण एकच वाक्य ऐकत आलोय, डोळे नको दाखवू मला, डोळे खाली कर, कळत नाही मोठ्यांशी कसं बोलायचं, अजिबात आवाज नको चढवू. आपण काय करत आलोय, आपला जो राग आहे तो सप्रेस करत आलोय. मग काय होतं, लग्नानंतर मला कळतं की अरे ही व्यक्ती मला खूप प्रेम करते, अरे ही व्यक्ती मला कधी सोडून नाही जाणार. मग ही व्यक्ती होते माझा सेफ स्पेस. लहानपणापर्यंत काय होतं, आपण एका ऑथॉरिटीच्या आतमध्ये मोठे होत होतो. आपल्याला असं वाटायचं नाही, जर मी इथे रिबेलियस झाले किंवा इथे मी जर काय म्हणतात त्याला आवाज चढवून बोलले, तर माझ्या ज्या प्रिव्हिलेजेस आहेत त्या काढून घेतल्या जातील. मला प्रेम मिळणार नाही, मला माझे डेली जे फॅसिलिटीज आहेत ते मिळणार नाही. ते म्हणतील जा नको जाऊ कॉलेजला, तुझं नाही ऍडमिशन करत, तुला हे नाही देत ते नाही देत. आपण अशा पद्धतीने मोठे होतो. पण आता मला माहितीये हा माणूस मला सोडून जाणार नाहीये. मग येतो माझा ट्रू नेचर समोर, जो मी सप्रेस केलेला असतो मागच्या 20 ते 24 वर्ष, आणि मला स्वतःलाच माहित नसतं की माझा ट्रू नेचर काय आहे. बरोबर. आणि मग तो जेव्हा असा समोर येतो तेव्हा माझ्या कंट्रोलमध्येही तो नसतो, कारण आता मी मोकाट सुटलेली असते. बरोबर. काही रिस्ट्रिक्शन नाही, काही भीती नाही. त्याच्यामुळे मला माहित नाही की मला स्वतःला रेग्युलेट कसं करायचंय, कुठे थांबायचंय, तो जो राग येतोय त्याला कसं बघायचंय, मी काय करू जेव्हा मला राग येतोय. फर्स्ट ऑफ ऑल मला राग का येतोय, माझ्या मनामध्ये असं का होतंय, हे आपल्याला नाही कळत. का? कारण आपली जी नर्वस सिस्टम असते ती रिॲक्ट करत असते, आपण कॉन्शियसली नसतो रिॲक्ट करत. म्हणून खूप गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही एक दुसऱ्यांना कमिट करताय कोणत्याही रिलेशनशिपमध्ये, आधी स्वतःवर काम करा. हे आता एक खूप बेसिक नेसेसिटी झाली आहे मला वाटतं, कारण आजकालचं जे कल्चर चेंज होतंय, तुम्ही बघाल एका 1.5 वर्षामध्ये आता जनरेशन गॅप चेंज होते. वी कॉल इट एज अ जनरेशन गॅप, राईट. तर जेव्हा मी एखाद्या अशा मुलासोबत लग्न करते जो माझ्यापेक्षा 2 वर्ष पण मोठा असेल, तरी दोघांच्या विचारसरणीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. म्हणून दोघांना स्वतःवर आधी काम करणं खूप गरजेचं आहे. खूप बरोबर आहे. आणि असंही असतं की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जर चिडका असेल किंवा तो चिडचिड करत असेल, तर तो पॅटर्न म्हणतो की अरे मी चिडले तर हे होतं, वर्क होतं, हे ऐकतात, हे घाबरतात, मला स्वयंपाक नाही करायचा, चला बाहेर. अरे मग हा दॅट इज अ हुक. येस ऍब्सोल्युटली. आणि ते मग अनप्लॅन तुमच्या स्वभावामध्ये येतं की ही घरी आली, ऑफिस पर्यंत काम करेल, घरी आली की बॅग फेकेल, अरे हे इथंच ठेवले, ते तिथंच ठेवले, हे सुरू. मग ते एक भीती क्रिएट होते, कारण की समोरच्या पार्टनरला वाटलं की अरे यार असं नाही गेलं की ती चिडचिड करेल आणि पूर्ण अजून दिवस खराब जाईल. तर तो सगळ्या गोष्टीला हाऊ म्हणतो बेसिकली. एक्झॅक्टली. अरे हे भारी आहे. येस ऍब्सोल्युटली. याला आम्ही सायकोलॉजिकल टर्म्स मध्ये अनप्लॅन्ड गेन म्हणतो, किंवा देर इज सम गेन बिहाइंड एव्हरी पेन. ठीक आहे. म्हणजे एक खूप तुम्हाला सुंदर उदाहरण देऊ शकेल मी याच्यासाठी, की माझ्याकडे एक लेडी आली होती आणि शी वॉज इन हर 50s. ठीक आहे. 51 वर्षाची असेल ती. आणि तिचा जो हजबंड आहे त्याने इनिशियली तिला खूप इमोशनली निग्लेक्ट केलंय, किंवा तिच्या भावनांची कदर नाही केली, किंवा तिला सपोर्टही नाही केलाय आई वडिलांच्या समोर. ठीक आहे. तिने खूप ऍडजस्ट केलं आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असं झालं की स्वतःला सप्रेस करता करता ती कुठेतरी डिप्रेशनमध्ये गेली. डिप्रेशनमधनं थोडी बाहेर आली, परंतु बाहेर आल्यानंतरही ती अजूनही बेडवरच असते. जोपर्यंत तुम्ही मला सर्व्ह करणार नाही मी जेवणार नाही, जोपर्यंत तुम्ही ऑफिसमधनं येऊन मला टेक केअर करणार नाही मी काही करणार नाही. वाय? बिकॉज आता मी आजारी असण्यामुळे मला ते मिळतंय जे मी चांगली झाल्यामुळे नाही मिळणार. तर तुम्ही जे म्हणताय ना, तो हा एक अंडर द कार्पेट एक गेन असतो माझ्यासाठी, आणि तो गेन मला हवा असतो. म्हणून मी मग हा पेन सहन करण्यासाठी तयार असते, किंवा हा पेन देण्यासाठी सुद्धा तयार असते. की जसं तुम्ही खूप बेसिक एक्झाम्पल दिलं की मी थकले, मी जेवण नाही करणार, चल मग आज बाहेर जाऊया. तर मला माझ्यासाठी हा गेन झालाय. बरोबर. तर एव्हरी नेक्स्ट टाइम वेन आय डोंट वॉन्ट टू डू समथिंग, मला काही करायची इच्छा नसेल, तेव्हा मी म्हणेल नाही मला नाही करायचं,
मग मला माहितीये की हा ह्याला प्रत्युत्तर देणार नाहीये. की कहाणी करायचं. हा, एक्झॅक्टली. तर ऑलवेज बऱ्याच वेळा असं असतं की सबकॉन्शियसली हे खूप लोकांना माहितीही नसतं की आपण हे मुद्दामून करतोय. जर तुम्ही बघाल काही मुली असतात ज्यांना सपोज पिरियड्स मध्ये त्रास होतो किंवा काही असतं ज्यांना शुगर झालेली असते, ते म्हणतात नाही ग बाई मला शुगरच आहे, मला चालतच नाही, एवढं मोठ्याने माझ्यासोबत नका बोलू, मला ना बीपी माझा वाढतो. अरे तो बीपी, ती शुगरला मी एवढं कवटाळून ठेवलंय कारण त्याच्यामुळे मला खूप सारे फायदे होत आहेत. एक्झॅक्टली. ऑरा क्लीन करून ठेवायचं. सो व्हॉट इज इट? टॉक्सिक रिलेशनशिप विथ युअर ओन सेल्फ. ओके. येस येस. म्हणजे हे विक्टिम कार्ड प्ले केलं की आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार नाहीत. एक्झॅक्टली. आणि आपल्याला पॅम्परिंग किंवा एक अटेन्शन सॉफ्ट कॉर्नर आपल्याला दिला जातो. बरोबर. आता जसं आपण पॅरेंटिंग कडे आपण जसं जातोय तेव्हा जसं तुम्ही म्हटले की मोठ्यांना प्रश्न नाही विचारायचे, ओरडायचं नाही, याच्या पलीकडे जाऊन लहान मोठे सोडून रॉंग आणि राईट कडे आपण पाहायला पाहिजे. म्हणजे सपोज पॅरेंट्स रॉंग आहेत की तर मुलांमध्ये त्यांना ती जागा पाहिजे किंवा तो हक्क पाहिजे की पप्पा हे तुम्ही चुकीचं बोलताय, आणि त्यांनी पण ते ऍक्सेप्टन्स पाहिजे. एक्झॅक्टली. याला म्हणतात कम्युनिकेशन. अदरवाईज मग तुम्ही मला कसं काय बोलले, हे पाहिजे का? आत्ताच्या जनरेशन मध्ये तर पाहिजेच पाहिजे. एक्झॅक्टली. आत्ताच्या जनरेशन मध्ये कोणतीही जनरेशन घ्या हो तुम्ही, खूप इम्पॉर्टंट आहे की मी समोरच्याला आपल्या याच्यामध्ये ना आपण पॅरेंटिंगला हायरार्किकल पॅरेंटिंग म्हणतो. तुम्ही जर ऑर्गनायझेशनल चार्ट कधी बघितला असेल तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये तर काय असतं, वर मॅनेजमेंट, मग खाली सबऑर्डिनेट्स, असं हायरार्की असते. आपण पॅरेंटिंगला सुद्धा तसंच बघतो. माझं मूल माझ्यापेक्षा कमी आहे, माझ्यापेक्षा लहान आहे, त्याला अक्कल कमी आहे, त्याला कळत नाही, माझा अनुभव जास्त आहे, मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं, मी तुझ्यापेक्षा महान आहे, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. आपण या दृष्टिकोनातनं जेव्हा मुलाला बघतो तेव्हा त्याच्याकडनं आलेलं सजेशन, त्याच्या आलेला ओपिनियन मी घेऊ शकत नाही, बिकॉज इट इज माय इगो विच इज स्टॉपिंग मी फ्रॉम डुईंग दॅट. तर तुम्ही जे म्हणताय की जर मी चुकीचा आहे ऍज अ पॅरेंट तर माझ्या मुलाला तो हक्क असला पाहिजे बोलण्याचा. फक्त त्याला मी कसं मोठं केलंय, एक वेगळी व्यक्ती ज्याला तेच हक्क आहेत जे मला आहेत हे समजून मोठं केलंय, की एक व्यक्ती जी माझ्यावर डिपेंड आहे आणि ह्याने मी सांगितलं तसंच मोठं व्हायला पाहिजे असं मोठं केलंय मी. या दोघांमध्ये खूप थिन लाईन ऑफ डिफरन्स येतो. फर्स्ट याच्यामध्ये तुम्ही ओव्हर पॅम्परिंग इज नॉट अ सोल्युशन फॉर दॅट. आजकालच्या पालकांना हे कळत नाही. इक्वल कन्सिडर करणं किंवा न रागवणं, आवाज न चढवणं इज नॉट ओव्हर पॅम्परिंग. तुम्ही एवढ्या लेवल पर्यंत पॅम्परिंग करता की अरे सॉरी तेव्हा माझ्या हाताचा धक्का लागला, तुला वाईट तर नाही वाटलं ना, राईट? अरे खूप उन्हात ना आला माझा बाळ, तुला ठीक तर वाटतंय ना, आता एवढ्या उन्हात आपण नाही जाणार बेटा, तुला कमी मार्क मिळाले ना, काही हरकत नाही बेटा, तू आहे ना थोडा आरामाने अभ्यास कर, काहीच फरक नाही पडत, ठीक आहे, इट्स ओके बच्चा. दिस इज कॉल्ड ओव्हर पॅम्परिंग. परंतु हो, तू पण माझ्या एवढाच हुशार आहेस, तू माझ्या एवढंच, यू आर अन इक्वल पर्सन ॲज कम्पेअर्ड टू मी. जेव्हा आपण त्या दृष्टिकोनातनं मुलाला बघतो तेव्हा तो हे बोलतो की पप्पा तुम्ही मला जे सकाळी बोलला होता मला नाही आवडलं, आपण त्याच्यावर बोलायचंय का, की आपण नेक्स्ट टाइम कसं डील करू शकतो. एक्झॅक्टली. किंवा घरात जे काही चाललंय की पप्पा हे झालं आईने, पण तुम्ही एवढ्या मोठ्याने नको बोलायला, नको होतं पप्पा, मला असं वाटतं. आई बहिणीसोबत सुद्धा किंवा आईला सुद्धा बोलू शकतो की सगळ्यांसाठी तो स्टँड करू शकतो. बरोबर. कारण तो स्वतःला त्या लेवलचं समजतो आणि त्याला कन्सिडर केलं जातं. एक्झॅक्टली. किंवा मग तोंड उघडण्याचा गप्पा बैस, तू आज जा आम्ही पाहून घेऊ, मग त्यात ते वर्कआउट होत नाही. आणि अशीच मुलं मग पुढे जाऊन टॉक्सिक होतात. का टॉक्सिक होतात? कारण आयुष्यभर त्यांना जो कंट्रोल हवा होता स्वतःवर तो मिळाला नाही. आता कोण मिळाली? वाईफ मिळाली, ज्याच्यावर मी कंट्रोल दाखवू शकतो. तर नेहमी मी म्हणते आज आपण जे आयुष्य जगतोय दॅट इज द रिफ्लेक्शन ऑफ हाऊ युअर चाइल्डहुड वॉज. म्हणजे माझं लहानपण कसं गेलंय, बालपण कसं गेलंय, त्याचं रिफ्लेक्शन आता तुमच्या आयुष्यामध्ये दिसतं. बालपण जर सिक्युअर असेल तर तुमची रिलेशनशिप सिक्युअर आहे. आणि बालपण जर जेवढं तुमचं काय म्हणतात त्याला दुःखदायक किंवा मग सगळं छान होतं फॅमिलीमध्ये, मला सगळे क्लासेस लावले आईवडिलांनी, सगळ्या फॅसिलिटीज दिल्या, सगळ्या सुख सुविधा दिल्या, परंतु मला काय मिळालं नाही? इमोशनल अटॅचमेंट, इमोशनल व्हॅलिडेशन, फिजिकल अफेक्शन. घरी आल्यानंतर प्रेमाने कोणी जवळ घेणारं मिळालं नाही.
तरी माझं नंतरच्या आयुष्यामध्ये मी माझ्या वाईफला खूप कंट्रोल करतो, किंवा मग मी क्लिंगी होतो. तू माझ्याकडे बघितलंच नाही, तू मला लक्षच नाही दिलं, तू मला विचारलंच नाही, तुला कळतच नाही, तुला जॉबच जास्त इम्पॉर्टंट आहे. सो यू बिकम क्लिंगी ऑर यू बिकम ओव्हरली अटॅच टू दॅट पर्सन, और त्याला एक अवॉइडंट अटॅचमेंट पण म्हणतात, की लहानपणी मला ते प्रेम मिळालं नाही, आता जेव्हा मिळतं तर मला माहित नाही कसं घ्यायचंय, ते घेता येत नाही, म्हणून मी तिला पुश करतो किंवा पुश करते, राईट? कारण मला माहितच नाही प्रेम घ्यायचं कसं आहे, मला माझी स्पेस हवी, मला माझा इमोशनल फ्रीडम हवा. बट इट इज नॉट इमोशनल फ्रीडम. बरोबर. इमोशनल फ्रीडम नेहमी येतो जेव्हा तुम्ही सोबत को रेग्युलेट करता. आधी लहानपणी आई वडिलांसोबत आणि मोठं झाल्यावर तुमच्या पार्टनर सोबत, मित्रांसोबत, जेव्हा तुम्ही दोन व्यक्ती सोबत येऊन रेग्युलेट सोबत करता, मला दुःख होते, हो मी समजू शकतो, त्याला को रेग्युलेशन म्हणणार. आणि तेव्हाच आपली ग्रोथ होऊ शकते, बिकॉज वी आर सोशल अॅनिमल्स. खरं, अगदी बरोबर आहे. आणि त्याचा इम्पॅक्टच आपल्या मुलांवर पडतो. ते बघतात की पॅरेंट्स कसे वागतात. ऍब्सोल्युटली. आता आपण बघतो की आपल्याला जाणवतं की यांचं रिलेशन टॉक्सिक आहे बरं का. म्हणजे आता आपण नातेवाईक असतात, त्यांच्या घरी गेल्यावर ते वाईफची कशी बोलतात, आणि आपल्याला दिसतं की अरे ही सफर होते बिचारी, पण ती तिला समजत नाही, समोरच्या व्यक्तीला ते समजत नाही. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा मग माहिती असून सुद्धा त्या रिलेशनशिप मधून ते बाहेर का निघत नाही? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि माझ्याकडे येणारे 90% जे मेसेजेस असतात मुलींचे, ते हेच असतात की आम्ही एका रिलेशनशिपमध्ये अटकलेलो आहोत, पण आम्हाला बाहेर येण्याची हिंमत नाहीये, आम्ही बाहेर येऊ शकत नाहीये. आणि ह्याला मी म्हणते 99% जिम्मेदार आहे की मी कशी मोठी केली गेली आहे. मला वाटतं जर मी एक तर सर्वात आधी आपले इंडियन कंडिशनिंग, एकदा लग्न झालं की मुलगी त्या घराची झाली, आई वडील एफर्टही घेत नाही की तिला जर त्रास होत असेल तर बाई माझं घर उघडं आहे, तू कधी पण ये. ही मुभाच नाहीये, तुम्ही कितीही एज्युकेटेड असू द्या. हे मी फक्त तुम्हाला रुरल बॅकग्राऊंडचं नाही सांगत आहे, दिस इज 100. इनफॅक्ट हे एज्युकेटेड लोकांमध्ये जास्त होतं, कारण त्यांना स्वतःच्या स्टेटसचा विचार करावा लागतो. ठीक आहे, तर पहिली गोष्ट ते का निघू शकत नाही, बिकॉज देर इज नो सपोर्ट सिस्टम. या लोकांना स्वतःच्या फॅमिलीचा अजिबात सपोर्ट नसतो. तू मरूनच तिथून बाहेर निघाली पाहिजे, नाहीतर तू परत घरी नाही यायचं. मग ती बाई जाणार कुठे? सेकंडली, लहानपणापासून मोठं होताना मेजर ऑफ द मुलींना हे कंडिशनिंग केलेलं असतं की तुम्हाला प्रेम हे कमवावं लागतं. कसं कमवावं लागतं? दुसऱ्यांना खुश ठेवून, दुसऱ्यांचं सहन करून, दुसऱ्यांना सर्व करून, तरच तुम्ही प्रेम मिळण्यालायक आहात. तू काहीच नाही केलं तरी तुला प्रेम मिळू शकतं, हे कंडिशनिंगच नाहीये आपलं. तू जशी आहेस तशी तू समर्थ आहेस, तू कमवलं नाही कमवलं तरी तू समर्थ आहेस, असं आपण मुलींना मोठंच करत नाही. बरोबर. खूप बेसिक हक्क आहे प्रेम मिळणं. कारण आपण काय कसं करतो की आता सपोज नवीन लग्न झालंय, नाही त्यांचा बर्थडे, त्यांना मेसेज कर, स्टेटस ठेव, मग ते आले की त्यांना साडीच दे, त्यांना हा पदार्थ आवडतो तो कर. हे स्वतःला आपण प्रमोट करतो की मी किती छान आहे. हे दिसायला खूप छोटं दिसतं चेतन, परंतु ह्याचे रिपरकेशन्स खूप मोठे होतात. अगदी हे असं वाटतं की माझं नवीन नवीन लग्न झालंय, ऐकलं तर काय फरक पडतो. पहिले 2 वर्ष ह्याच्यातच जातात बाईचे समजण्यासाठी की मी जे 2 वर्ष ऐकत गेले होते त्याच्यात मी माझा व्हॉइस कुठे ठेवलाच नाहीये, मी फक्त स्वतःला लास्ट ठेवत आलीये, मी स्वतःला कधीच प्रायोरिटी दिली नाहीये. आणि ती प्रायोरिटी न दिल्यामुळे माझं एवढं सप्रेशन झालंय, आज आता मला ती मुभा राहिली नाहीये बाउन्स बॅक व्हायची. हा सर्वात आधी तुमचे लग्नाचे जे 2-3 वर्ष आहेत ते तुम्ही कसे घालवता त्याच्यावर डिपेंड असतं की नंतर तुम्ही त्याच्यातनं निघू शकाल की नाही निघू शकाल. मी माझ्या स्वतःच्या आत्मसन्मानासाठी या रिलेशनशिप मधनं निघू शकते हा विचारच रुतवला गेला नाहीये आपल्या सोसायटीमध्ये मुलींमध्ये. फॅमिली फर्स्ट, ऍब्सोल्युटली. अजून एक गोष्ट त्यात अशी वाटते की सपोज एखाद्या मुलीने सांगितलं घरी की माझं काही पटत नाही, इन द सेन्स टॉक्सिक आहे, वी आर नॉट मेड फॉर इच अदर, आमच्यात तसं काहीच होत नाही. दुसरा प्रश्न, तो मारहाण करतो का? नाही करत. नाही करत तर मग बेस्ट आहे की लोकांना, म्हणजे नवरे मारतायत तरी ते राहतायत, तुला तर हात पण लावत नाही, एवढं बंगलो आहे, घराला फिरायला गाडी आहे, पैसा आहे, बसून खातेस, मग थोडंफार ऍडजस्ट करायला लागतं ना तुम्हाला. कसलं दुःख आहे तुला? मग त्यांना वाटतं की अरे हे त्या कॅटेगरीमध्ये फिट बसत नाही की तुम्ही वेगळे व्हा. हे खूप वाईट आहे, म्हणजे मारहाण करायलाच पाहिजे. आय नो, माहितीये, मारहाण करण्यापेक्षाही जास्त जे दुःख असतं ते इमोशनल निग्लेक्टचं दुःख असतं. म्हणजे तुम्ही घरात येऊन मला
करोडोच्या सुखसुविधा जरी दिल्या पण तुम्ही माझ्याजवळ बघून प्रेमाने बघितलं नाही, तू कशी आहेस, तुझा दिवस कसा होता, ह्याचं दुःख खूप पटीने जास्त असतं ऍज कम्पेअर्ड टू जे मला भौतिक सुख मिळतंय त्याच्यापेक्षा. अगदी बरोबर. आणि ह्या दुःखाला बघण्यासाठी आपल्या जी आधीची जनरेशन आहे ना, त्यांना ट्रेनच केलं गेलं नाही. त्यांना हे कळतच नाही, हे त्यांच्या करिक्युलम मध्येच नाहीये जगण्याच्या. त्यांना हे नाहीच आहे नॉलेज की बाबा एक इमोशनल सेफ्टी, इमोशनल सिक्युरिटी, इमोशनल नरिशमेंट, प्रेम नावाची पण काही गोष्ट असते जी तेवढीच मिळायला पाहिजे जेवढी बाकी गोष्टी आपण एक्सपेक्ट करतो. खरंय. इव्हन तो जेवलीस का सुद्धा विचारत नाही लोक, लिटरली. काय किती किती बेसिक प्रश्न आहे घरी आल्यावर, तू जेवलीस का, किंवा ऑफिसला असताना एकमेकांना टेक्स्ट करतो आपण की ऍब्सोल्युटली हो, किती तू भारी वाटतं कशी की आहेस, काय आहे करतेस, बाबा आपली काळजी आहे. तर एक्झॅक्टली दॅट इज द बेसिक ह्युमन नीड ना, खूप बेसिक आहे. वेन यू हॅव अ पेट एट युअर होम ॲज अ डॉग सपोज, घरी आल्यावर तो काय करतो सर्वात आधी, तो कडल करतो तुम्हाला, राईट? दॅट इज द ह्युमन नीड. त्यात इम्पॉर्टन्स क्रिएट होतं की मी आहे काहीतरी. एक्झॅक्टली. पण एवढं सगळं होत असताना सुद्धा लोक त्यात कम्फर्टेबल होतात. हो, होतात. येस. का त्यांची इच्छा मरून जाते शेवटी? नाही, असं नसतं ऍक्च्युली. जर तुम्ही सायन्स लेवलवर गेला ना याच्यामध्ये, तर आपण लहानपणापासून जेव्हा मोठे होत असतो तर ज्या सिच्युएशन्स आपल्या आजूबाजूला असतात त्या हिशोबाने आपली नर्वस सिस्टम अडॉप्ट करते. ठीक आहे. तर आपल्या नर्वस सिस्टमला जर तुम्ही बघाल, काही मुली ज्या अशा पॅरेंट्स सोबत मोठ्या झाल्या जिथे आई वडिलांची कॉन्स्टंट फाईट्स होत आहेत, किंवा मुलीला कमी लेखलं जाते, मुलाला जास्त लेखलं जाते, तर ती नेहमी ह्या एन्व्हायरमेंटमध्ये राहते, ह्या केऑसमध्ये राहते की मला जर प्रेम हवंय, मला स्वतःला नेहमी सिद्ध करण्याची गरज आहे, आणि शांत एन्व्हायरमेंट, व्यवस्थित सगळं ऍक्सेप्टेड, सुंदर, लव्ह, एव्हरीथिंग इज गुड असं तिला माहित नाहीये, तिच्या नर्वस सिस्टमला माहित नाहीये. म्हणून तुम्ही बघाल अशा मुली किंवा अशी मुलं ऑटोमॅटिकली असे पार्टनर अट्रॅक्ट करतात जे सेम टाईपचे एन्व्हायरमेंट मधनं आलेले आहेत किंवा सेम टाईपचा केऑस त्यांना देतील लग्नानंतर. वाय? बिकॉज ॲट नर्वस सिस्टम लेवल देर इज कॉल्ड कन्फर्मेशन बायस इन आवर ब्रेन. ओके. तुमच्या ब्रेनचं प्रायमरी फंक्शन आहे तुम्हाला सेफ ठेवणं. सेफ कसं ठेवणार तो? It will keep you safe only when you are in a similar situation or a familiar situation. आज मी तुम्हाला म्हटलं तुम्ही इथे बसून तुमची मीटिंग करताय, राईट? उद्या म्हटलं इथे नका, तुम्ही कोरेगाव पार्कला जाऊन अदर साइड ऑफ द सिटी जाऊन एका नवीन रूम मध्ये तुम्ही करा. तुम्हाला काही ना काही प्रिपरेशन्स कराव्या लागतील, थोडंसं तुम्हाला नर्वसनेस होईल. इट इज द वे हाऊ युअर ब्रेन टेल्स यू की जे फॅमिलियर आहे तिथेच करू ना, जाऊ दे ना, काय फरक पडतो, कशाला नवीन जागी जायचं. आणि सबकॉन्शियस लेवलवर आपण अशाच लोक, असेच सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो. म्हणून जेव्हा मी अशा सिच्युएशन मध्ये खूप वर्ष काढते तेव्हा आय हॅव अ फिअर ऑफ अननोन. ह्याच्यानंतर काय, इथून जरी मी निघाले तर ह्याच्यानंतर काय मला नाही माहिती. आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर इट. का? कारण स्वतःवर कधी काम केलं नाहीये. माय नर्वस सिस्टम इज ट्यून टू दी केऑस. फाईट अँड फ्लाईट मोड मध्ये आहे, आय एम एन्जॉईंग इट. आय डोंट वॉन्ट टू बी इन अ काम सिच्युएशन एनीमोर. त्याच्यासाठी तुम्हाला एक खूप कॉन्शियस स्टेप घ्यावी लागते, पेनफुल स्टेप्स घ्याव्या लागतात. स्वतःला आधी रिसेट करावं लागतं आणि तरच तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता. सेकंड असतं, तुम्ही तुमची आयडेंटिटी लॉस्ट केली आहे, तुमचा कॉन्फिडन्स गेलाय. नाही अगं, प्रेम पाहिजे तर थोडं ऍडजस्ट करावंच लागतं. मी हेच डिझर्व करते. माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत मला काहीच व्यवस्थित मिळालं नाहीये, हेच माझं नशीब आहे. आपण आपली आयडेंटिटी त्याच्यामध्ये तोडून मरोडून बसवतो, कॉम्प्रोमाइज करतो. वी टेल आवरसेल्फ दॅट दिस इज माय ट्रुथ. ह्याच्यापेक्षा वेगळं काही असूच शकत नाही. किंवा माझ्या काही अशा नीड्स सॅटिस्फाय होत असतात ज्या अदरवाईज नाही होणार आहेत. फायनान्शियल नीड्स, फिजिकल नीड्स, टेकिंग केअर ऑफ चिल्ड्रन, गेटिंग ऑल द मटेरियलिस्टिक फॅसिलिटीज. माझ्या अशा काही नीड्स सॅटिस्फाय होत असतात म्हणून मी म्हणते जाऊ दे ना, थोडंसं तो असा करतो, काय फरक पडतं, आहे त्याचं बाहेर अफेअर, काय फरक पडतो. आता अफेअर बद्दल मला बोलायचं की जर आपल्या घरात आपल्याला व्हॅल्यू नसते, कोणी आपल्याला कॉम्प्लिमेंट करत नाही किंवा विचारत नाही, बरोबर, आणि अशाच परिस्थितीत एखाद्या ऑफिस पार्टीमध्ये आता तुम्ही इतकं सजून आलात, नाही साडी, येस, बूम, एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली, तिला समजणार आहे माझी रिस्पेक्ट आहे पण घरी नाही, बाहेर आहे.
आणि मग ती म्हणजे दोघं पण हो हो बोथ वेज पुरुष असेल किंवा स्त्री असेल. ऍब्सोल्युटली वाटतं की कारण लगेच डोपामाइन रिलीज होतो की हो. काहीतरी भारी आहे. वर्डिंग खूप सोपी आहे की यू आर छान लुकिंग दिसते. गुड हो हा. छान दिसते पण तेच पाहिजे त्यांना अटेन्शन. हो. आणि ते वाटतं की अरे हे मला जो भाव घरी मिळत नाही तो बाहेर मिळतोय. मग ती त्या झोन मध्ये असते की अजून कसं काय बेटर होऊ, मग अजून कसं काय बोलू, मग ते Right. कॉफी चहा इट स्टार्ट्स ओव्हर आणि बाकी नसेल पण त्यांना इमोशनल किंवा एक रिस्पेक्ट मिळतो तिकडे हो की कोणतरी आपल्याला नोटीस करतं तेच नीड सॅटिस्फाय need होतात होते हो मग अफेअर क्रिएट होतं. ऍब्सोल्युटली तर याचं जे सगळं आहे ते घरापासूनच नॉट फिजिकली But नो या इमोशनल सॅटिस्फॅक्शन ऑल्सो मॅटर. याला खूप बेसिक लेवलवर मी सांगेन काही क्लायंट्स मी बघितलेत की घरामध्ये नेहमीच नवरा चिडचिड करतोय, इमोशनल सेफ्टी नाहीये, तो विचारतही नाही तू कशी आहेस, आला की टीव्ही समोर बसून जातो किंवा मोबाईल मध्ये असतो. मग हिला जे बोलायचंय ते ऑफिसचा एखादा कलिग आहे जो ऐकून घेतोय, लंचवर ज्याच्यासोबत मी शेअर करू शकतेय, त्याला कळतंय मला काय होतंय, व्हॉट आय एम गोइंग थ्रू, आणि तिथे अजून मग शेअर करण्याची इच्छा जागृत होतीये. ह्याच्यामध्ये इनिशियली मुलींना खूप गिल्ट फील होतं, बट इट इज व्हेरी ह्युमनली, इट इज व्हेरी नॅचरल. जसं तुम्ही म्हणाला जे मला नाही मिळत आहे घरी ते बाहेर एका सेंटेन्स मध्ये जरी माझी नीड ती सॅटिस्फाय होत असेल, दॅट यू आर सीन. सायकोलॉजी टर्म्स मध्ये आपण म्हणतो की माणसाच्या 3 बेसिक गरजा असतात. आपल्याला रोटी कपडा मकान शिकवलेलं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त माणसाच्या 3 बेसिक गरजा असतात. टू बी लव्ड अनकंडिशनली, to be accepted unconditionally, to be seen and acknowledged unconditionally, that yes you matter to me the way you are, not with star mark conditions applied. बरोबर. सो हे जेव्हा मला तिकडे मिळत नाही आणि दुसरीकडे कुठे मिळतंय, इवन दो इट इज ॲट अ सुपरफिशियल लेवल, आय एम ओके विथ इट. बरोबर. आणि तिथूनच तुम्ही म्हटलं तशी तिथूनच अफेअरची सुरुवात होते, हळूहळू वाढत जातं मग ते. अगदी बरोबर. आता काही लोकांना एक सुंदर सवय असते, जरी घरी ते जेवायला बसले दुपारी आणि एक घास खाल्ला की लगेच सांगतात की छान झालं बरं का, जरी ती भेंडीची भाजी असेल आणि भाकरी बेसिक मधले बेसिक, काही नाही काही शाही पनीर वगैरे नाही, बट तो एक शब्द त्यांना वाटतं की अरे अप्रिशिएट. ऍब्सोल्युटली इट्स वर्क. येस इट वर्क्स. त्यांना फक्त तो पाहिजे की आम्ही 2 तास स्वयंपाक केलाय, एक शब्द बोला बाबा कसं झालंय, दॅट इज ओके. खूप मिनिमम रिक्वायरमेंट असते, मिनिमम आणि रिक्वायरमेंट सहज बोलण्यासारखं आहे की असं नाही Exactly. तुम्हाला डायमंड रिंग आणूनच घालायची आहे, तर एवढं पण नाही ते. बऱ्याच लोकांना गिल्ट असतो, फिअर असतो किंवा अदर ट्रॉमा पण असतो, आणि त्यांच्यामुळे त्यांचे जे रिलेशनशिप आहेत ओव्हरऑल ते ड्राय होत राहतात. राईट आणि या लेवलला ड्राय होतं की एकमेकांकडनं ते अपेक्षा करणं सोडून देतात, आणि दे आर जस्ट अ रूम पार्टनर. येस ऍब्सोल्युटली. की ते राहतायत जसं पीजी मध्ये आम्ही राहायचो आधी, बरोबर की कोण कुठे जॉब करतोय, काय काही माहित करतोय, नाहीये. काय माहित हो. नाही, आला गेला माहिती नाही. फॅमिली फंक्शनला सोबत थोडंफार फोटो काढायचं, बरोबर. वरच्यावर लोकांना दाखवायचं की इट्स नॉर्मल, येस आणि मध्ये काही नॉर्मल नसतं. तर मग याला कोणत्या अजून गोष्टी जबाबदार आहेत? जसं याला मेजर गोष्ट जी जबाबदार आहे ती हीच आहे की आपण जेव्हा ऍज अ कपल सोबत येतोय तेव्हा त्याच्या काही गरजा आहेत आणि माझ्या काही गरजा आहेत हे आपण विसरून जातो. आपण फक्त माझ्या गरजांना प्राधान्य देतो, तो त्याच्या गरजांना प्राधान्य देतो, तुम्ही तुमच्या गरजांना प्राधान्य देता. बिफोर यू कमिट ॲज अ कपल, इट्स रिअली इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की तुझ्या काय व्हॅल्यूज आहेत, माझ्या काय व्हॅल्यूज आहेत, अशा कोणत्या गोष्टी ज्या तुझ्यासाठी नॉन निगोशिएबल आहेत, माझ्यासाठी नॉन निगोशिएबल आहे. जसं सपोज खोटं बोलणं मला नाही पटत, किंवा हिचं असेल की अस्वच्छता ठेवणं मला नाही पटत. बरं, पण मी अस्वच्छता ठेवतो तर मी काय करू शकतो, हे आपले कधी कन्व्हर्सेशन्स होतच नाही. इनिशियल प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला खटकतीये, मला खटकतीये, आपण पुश करतो, जाऊ दे ना, होईल, तो समजून घेईल, त्याला कळेल, नंतर बोलेन, आज स्ट्रेसमध्ये होता, उद्या तसं होतं, हिचं असंच असतं, ही चिडचिडच करते, जाऊ दे ना, काय फरक पडतो. आपण ज्या गोष्टी आपल्याला मॅटर करताय, ज्याच्यामुळे आपल्याला इनर कॉन्फ्लिक्ट होतोय, त्याच्याबद्दल सोबत बसून बोलत नाही. तू 2 पाऊल चालून ये, मी 2 पाऊल चालून येते, आणि मग बघू की त्याच्यावर सोल्युशन काय आहे. बरोबर, राईट. ते सोल्युशन काढण्याची दोघांचीही तयारी नसते, दोघांचीही मानसिक तयारी नसते. आपण आपल्या इगोमध्येच अटकलेलो असतो, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं समोरच्याने बदलायला पाहिजे, आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते एवढं पायलअप होत जातं की आपल्याला स्वतःला कळत नाही की हे चालू कुठून झालं होतं. तुम्ही जर काही कपल्सला भेटाल तर तुम्ही खूप बेसिक प्रश्न विचाराल की कुठे नेमकं मी नसलं, ते नाही तुम्हाला पर्टिक्युलर इव्हेंट सांगू शकतील, कारण ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एवढं पायलअप झालेलं असतं की देर इज कम्प्लीट डिस्कनेक्ट. दे आर
जसं तुम्ही सांगितलं, एक रूममेट्स म्हणून दे आर स्टेइंग इन अ मॅरेज ऍज अ सिंगल पर्सन ओनली फॉर द चाइल्ड, आणि ते त्या मुलासाठी खूप धोकादायक आहे, खूप धोकादायक. बरोबर. जर तुम्ही ऍक्टिंग छान करू शकत असाल तर नाहीये, पण तुम्ही ऍक्टिंग करू शकत नसाल पण ऍट द एंड मुलं हुशार होतात, त्यांना दिसतं की काय खरं आहे काय खोटं आहे. एक्झॅक्टली. इन बिटवीन आता ज्या मेट्रो सिटीज आहेत त्यांच्यामध्ये कोणाला काही घेणं नसतं, म्हणजे फॅमिली घरी असते. सपोज जॉईंट फॅमिली तर दिसतं काही बिनसलंय का तुमचं, बोलायला नाही, काही झालंय का, सो ते नोटीस करतात काही गोष्टी आणि ते सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करतात. अदरवाईज मेट्रो सिटीमध्ये तो कधी येतोय कधी जातोय काही घेणं नसतं. तर या सगळ्या सिनेरिओ मध्ये आपण काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत का? जसं कम्युनिकेशन महत्वाचं आहे, तर आपण काहीतरी रूल किंवा काही प्रॅक्टिस आपण ठेवायला पाहिजे का रिलेशनशिपमध्ये? जसं की महिन्यातून 15 दिवस, म्हणजे 15 दिवसांनी एकदा किंवा महिन्यातून एकदा दोघांनी बसायचं आणि एखाद्या गोष्टी ज्या आपल्याला आवडल्या नाही त्यांचं त्यात सुधारणा करायची गरज आहे, किंवा मग ती अशी का वागली याचं कारण आपल्याला त्यांच्याकडनं मागायचंय. तर प्रत्येकाने आपली लिस्ट रेडी करायची आणि त्यांचा मागे त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू जाणून घ्यायचा, स्वतःचा काहीतरी अजून करण्यापेक्षा. ठीक आहे. तर याच्याने सॉल्व्ह होतील का इश्यू? डेफिनेटली. जसं तुम्ही मला रेफर केलं होतं की मेट्रो सिटीज मध्ये आपल्याला जास्त चॅलेंज येतोय बिकॉज सपोर्ट सिस्टम नाही आपल्याला. इथे खूप गरजेचं आहे की आपण एक दुसऱ्यांचे सपोर्ट सिस्टम कसे बनवू शकतो. तर इन्स्टेड ऑफ 15 days आय वुड से डेली बिफोर स्लीपिंग काहीही कॉन्फ्लिक्ट असतील तुमचे ते रिझॉल्व्ह करूनच झोपायचे. एक खूप बेसिक रूल आहे की मी भांडणं घेऊन बेडरूम मध्ये जाणार नाही. मी ते आज जे झालंय त्याला मी रिफ्लेक्शन म्हणणार. रिफ्लेक्शन. इट इज नॉट इवन डिस्कशन, इट इज रिफ्लेक्शन. व्हॉट इज रिफ्लेक्शन इज काय झालं त्याच्याबद्दल मला काय वाटलं त्याचा मी एक रिव्ह्यू घेतेय. तुला काय वाटलं, तुझ्या मनामध्ये काय झालं त्याचा आपण एक रिव्ह्यू घेऊ आणि मग आपण त्याच्यावर काहीतरी नेक्स्ट टाइम साठी अशी सिच्युएशन आल्यावर कसं डील करणार ह्याचं काहीतरी आपण एक बेसिक ग्राउंड रूल ठरवून घेऊ. की नेक्स्ट टाइम मी चिडले तर तू येऊन मला सांगायचं, बघ तुला चिडतीयस तू, तुला तुझा वेळ हवाय का, तुला का राग येतोय तू मला सांगशील का, चल ये एक झप्पी दे मला, तुला बरं वाटेल. तर असे काही ग्राउंड रूल आपण ठेवायचे का ज्याच्यामुळे आय कॅन हेल्प यू टू रेग्युलेट, यू कॅन हेल्प मी टू रेग्युलेट. कोणत्या अशा पद्धतीने आपण एक दुसऱ्यांसोबत बोलायला पाहिजे. अगेन ऍज आय टोल्ड की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या अशा पद्धतीने बोललं तर मला राग येतो हे तुला माहित असायला पाहिजे, मला तुझ्या गोष्टी माहित असायला पाहिजे, सो दॅट आपण एक दुसऱ्यांचे ते सपोर्ट सिस्टम बनतोय. आपण सोलमेट म्हणतो पण ते सोलमेट असं नाहीये ना की माझ्या मनामध्ये काय ते तुला कळेल. इट इज अ व्हेरी कॉन्शियस एफर्ट टू रन अ मॅरेज, राईट? अँड टू रन अ मॅरेज यू नीड टू डू दिस. दुसरी गोष्ट खूप महत्वाची आहे ती आहे बिल्डिंग कम्युनिटी ऑफ लाईक माइंडेड पीपल. याचा अर्थ हे की ज्यांच्या सोबत माझी विचारसरणी मॅच होतीये अशा लोकांना मी मित्र म्हणून घरी बोलवणं, 15 दिवसात एकदा, महिन्यात एकदा त्यांच्यासोबत एक गेट टुगेदर करणं. इट इज नॉट सपोज टू बी अ पार्टी ॲज सच. इट हॅज टू बी अ व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह गेट टुगेदर ज्याच्यामध्ये आम्ही असं काही गोष्टी करतोय ज्याच्यामधनं तुमचं आयुष्य कसं चालू आहे, माझं काय चालू आहे, नवीन काय शिकताय, काय नाही शिकत आहे, अशा कोणत्या नवीन गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्याय, आम्ही केल्याय. ही कम्युनिटी असू शकते तुमची जिमची कम्युनिटी की सोबत एक्सरसाइज करणं, किंवा सोबत जेवण बनवणं, किंवा सोबत ट्रेकिंगला जाणं, किंवा सोबत सायकलिंगला जाणं, किंवा क्रिकेट खेळणं, किंवा बॅडमिंटन. इट कॅन बी एनिथिंग, बट इट इज नॉट अ पार्टी ओव्हर अल्कोहोल, और इट इज नॉट अ क्लब पार्टी, समथिंग लाईक दॅट. खूप सुंदर. आता मी आणि माझ्या एका मैत्रिणीने चालू केलंय की जस्ट फ्रायडे इव्हिनिंगला भेटायचं आणि जुने गाणे गायचे फक्त. मस्त लाईट्स डीम करायचे, मुलं खेळतायत त्यांची, मी, माझा हसबंड आणि ती तिचा हसबंड येत असेल तर माझ्या सासूबाई, त्यांना पण मस्त जुने गाणे आठवतात. मग अँड वी जस्ट यु नो कधी भसाड्या आवाजामध्ये गा, कधी एकदम छान आवाजामध्ये, किंवा कधी खूप सिरियसली गा. सो वी जस्ट एन्जॉय दिस वाईब टुगेदर बिकॉज यू हॅव अ कम्युनिटी विथ यू. अशा वेळेस काय होतं, जेव्हा माझ्या नवऱ्यासोबत माझं काही पटत नाहीये तर आय कॅन सीक हेल्प. ही कम्युनिटी आहे जिथे जाऊन मी शेअर करू शकते, जिथे जाऊन मी मदत मागू शकते. येस, दोज हू वोंट जज यू. थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, सीक हेल्प आउटसाइड. आपण एक टॅबू बनवून घेतलाय की कोणत्या काउन्सिलरकडे जायचं, हिलरकडे जायचं, सायकोलॉजिस्टकडे जायचं, थेरपिस्टकडे जायचं, म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी केमिकल लोचाय तरच जायचं. अजिबात नाही.
आपण दोघं बसून काही गोष्टी नाही रिझॉल्व्ह करू शकत आहे ना, चल आपण हेल्प घेऊ आणि स्वतःला एक वेगळ्या लेवलवर आणूया, सेल्फ ग्रोथ करूया. यू कॅन हॅव अ गुड रीडिंग टाइम टुगेदर, गुड ट्रेकिंग टाइम टुगेदर, कुकिंग टाइम टुगेदर, किंवा फक्त बिंज वॉचिंग टुगेदर. काहीही असं एक गोष्ट ठरवायची की आपण ह्या संडेला हे करू, नेक्स्ट संडेला ते करू. अँड इफ यू हॅव चिल्ड्रन देन डेफिनेटली लाईफ इव्हॉल्व्स अराउंड चिल्ड्रन. तर मग मुलांसोबत आपण काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ज्या वाटून घेणार आहोत. What is most important in every relationship is clear communication with healthy boundaries. की तू पण तुझी बाउंड्री कधी क्रॉस करायला नको. यू कॅन डिसरिस्पेक्ट मी इन फ्रंट ऑफ चिल्ड्रन. तुला जर माझ्याबद्दल राग येतोय ना, रूम मध्ये जाऊन तू मला कसं बोलायचं तसं बोल, पण आपण आहे ना मुलांसमोर एक दुसऱ्यांना टॉन्टिंग करणार नाही, एक दुसऱ्यांना खाली घालून बोलणार नाही. बरोबर. सर हे बेसिक जे रूल्स आहेत, बिल्डिंग युअर कम्युनिटी, फाइंडिंग आउट व्हॉट इज. अजून एक खूप सुंदर गोष्ट जी मला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम माझ्या हस्बंड सोबत कळाली की माझ्या काही कोर नीड्स वेगळ्या आहेत आणि त्याच्या कोर नीड्स वेगळ्या आहेत. त्याची नीड आहे की आठवड्यातनं ऍटलीस्ट 2 तास 3 तास बाहेर जाऊन खेळायचे, क्रिकेट असो बॅडमिंटन असो, ठीक आहे, अजून बाकी त्याला काही नाही लागत. आणि माझी नीड आहे की मला दिवसात ऍटलीस्ट 2 तास स्वतःसोबत पाहिजे, स्वतःचा अभ्यास करायला, स्वतःची साधना करायला, काहीही म्हणा तुम्ही. मग ते नाही मिळाले तर माझी चिडचिड होते आणि त्याला ते नाही मिळालं तर त्याची चिडचिड होते. मग हाऊ वी आर मॅनेजिंग आवर टाइम सो दॅट तुला हे मिळायला पाहिजे, मला हे मिळायला पाहिजे. वी सपोर्ट इच अदर टू गेट दॅट टाइम. तर आर वी रिस्पेक्टिंग, मला माहिती आहे का की काय आहेत माझ्या पार्टनर्सच्या नीड, त्याला माहिती आहे का, आणि मग आपण एक दुसऱ्यांना सपोर्ट करतोय का याच्यामध्ये. तिथूनच सुरुवात होते सो दॅट दिस रिलेशनशिप इज सस्टेन्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. बरोबर बरोबर. आता ह्या कंडिशन मध्ये आमचे एक सेक्सोलॉजिस्ट मित्र आले होते, डॉक्टर्स. त्यांनी सांगितलं की एक काहीशी रूल पाहिजे तुमचे, की तुम्ही जितकी टची राहता तितकं रिलेशन खूप छान असतं. हक करायला काही पैसे लागत नाही. येस येस ऍब्सोल्युटली. तर एक सेट रूल केला की जाताना तुम्ही किस करून जाताय, येताना हक करतात, किंवा जाताना ती तुम्हाला हक करून जाते. आणि तुम्ही आता हा सेट रूल इतका स्ट्रॉंग पाहिजे की भांडण जरी झालंय तरी इमोशन नसेल हक मध्ये, बट ते करायचंय तुम्हाला. येस त्याच्याने बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. लेट मी गिव्ह यू व्हेरी लाईव्ह एक्झाम्पल. इज मी आता एक रिट्रीट अटेंड केली होती, त्याच्यामध्ये तिथले जे होस्ट होते त्यांनी आम्हाला सांगितलं द बेसिक ह्युमनली नीड, द बेसिक इमोशनल नीड ऑफ अ ह्युमन इज टू रिसीव्ह ॲटलीस्ट 12 झप्पीज इन अ डे, 12 हग्स इन अ डे. तिथून आल्यानंतर आम्ही आमच्या घरामध्ये ग्राउंड रूल ठेवला. तुम्हाला ऑपरेशनल व्हायचे 3 तुम्हाला झप्पी लागतात, हग लागतात. थोडं अजून जास्त 6, आणि एकदम तुम्हाला छान लाईफ हवी आहे तर 12. ठीक आहे. ऑफिस मधनं जाताना मी, माझे हस्बंड, मुलगा आणि लहान मुलगी, आम्ही 4 एक दुसऱ्यांना ग्रुप झप्पी दिल्याशिवाय जातच नाही. प्रॅक्टिस. आणि झोपायच्या आधी ती लहान मुलगी माझी तशी खूप हे असते, ती जनरली लगेच असं ऍक्सेप्ट करत नाही, पण आमच्या तिघांना झप्पी दिली की ती पण येऊन अशी बिलगते खाली. सो इट्स सच अ वंडरफुल थिंग. आणि मी मुलावर रागवलेली असले, मुलगा 11 वर्षाचा आहे तरी मम्मा झप्पी, ती दिल्यानंतर मम्मा सॉरी मेरी गलती हो गई, मी पण सॉरी. इट कम्स सो ऑटोमॅटिकली. आणि इट हेल्प्स यू टू रेग्युलेट युअर नर्वस सिस्टम, काम डाऊन युअर नर्वस सिस्टम. जे काही आतमध्ये उथलपुथल होत असते ना, त्याला शांत करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आणि बाहेर जाणारा माणूस सुद्धा चांगल्या विचारांनी, एक सेन्स ऑफ सिक्युरिटीने तो बाहेर जातो. अगदी भांडण झालं तरी ते तुम्ही कोरडेपणाने करा, पण ते तो इव्हेंट महत्वाचा आहे तिकडे. ते झाल्यानंतर यू विल सी द चेंजेस इन युअर ओव्हरऑल ऑरा. अगदी अगदी अगदी. जसं तुम्ही म्हटले की प्रत्येकाची एक बेसिक नीड असते की मला रीड करायला आवडतं आणि हा टाइम माझा आहे. तसंच मी एका पॉडकास्ट मध्ये पाहिलं होतं की तसंच फायनान्सचं पण असतं. सपोज तुमच्याकडे 2 लाख रुपये येत आहेत, त्यातले तुम्ही इन्व्हेस्टमेंट असेल, घराचा रेंट असेल, एक सर्टन अमाऊंट ऑफ मनी जे असेल ना तो तुमचा असतो. म्हणजे तू त्यात काही घे, 2,000 रुपये असतील मी विचारणार. बरोबर. म्हणजे हे जे भांडण आहेत की तू काय तुझ्या पार्सलच येत आहे रोज आणि याची काय गरज होती, तर ते 2,000चं तू चॅरिटी कर, काही कर, तो तुझा फ्रीडम आहे. आणि मी माझा पेशंटचं काही करू, तर हॉबी सारखं वापरतील. तर असं जर डिफाईन केलं ना तर मग तुमचं चित्र सो पीसफुल क्लिअर राहते. आणि प्रत्येक वेळेस अरे मी खर्च करू का, ती काय म्हणेल, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचा ब्रॅकेटमध्ये काही खर्च करा. तो फ्रीडम पण भारी वाटतो. कोणी न विचारतो, आपल्याला काही विचारायची गरज नाही, आणि हे बॅलन्स पण असतं आणि आपला फायनान्स सुद्धा हलत नाही.
याच्यामध्ये एक पॅटर्न मला आठवतं हम्म. मुलींचा स्पेशली, की ज्या मुलींना लहानपणापासून सांगितलं गेलंय की असंच राहायचं, हम्म. असंच वागायचं, हम्म. अशाच पद्धतीने बोलायचं, खूप रिस्ट्रिक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये, अँग्री एन्व्हायरमेंटमध्ये ज्या मुली मोठ्या झालेल्या असतात हा. त्या खूप हायपर इंडिपेंडंट होतात. कारण त्यांना कळतं की जर मला आयुष्यात काही बनायचं असेल तर मला स्वतःच्या बलबुत्यावरच बनावं लागेल. आय डोंट हॅव एनी सपोर्ट सिस्टम. बरोबर. जेव्हा त्यांना, आणि ह्या मुलींना असेच हस्बंड मिळतात जे सपोर्टिव्ह असतात, ठीक आहे. सो वेन दॅट सपोर्टिव्ह हस्बंड कम्स अँड तो एकदा जरी बोलला की पैसे जास्त खर्च होत आहेत, तिथे त्या मुलीला ते ऑफेन्सिव्ह फील होतं आणि ती म्हणते हा माझा पैसा आहे, मला काय करायचं मी बघेन, तो तुझा पैसा. तर माझा पैसा तुझा पैसा हा मेजरली कुठून येतो, जिथे मला ती सिक्युरिटी, सेन्स ऑफ सिक्युरिटी लहानपणापासून मिळाली नाहीये, तर मी माझं तुझं करायला चालू करते बिकॉज आय फील इनसिक्युअर. जेव्हा तो मला थोडं जरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, बिकॉज मी तो एवढा कंट्रोल घेतलेला आहे आयुष्यभर की आता मला तो नक्कव हवा असतो. तर ही जी सेन्स ऑफ सिक्युरिटी आहे विथ रिगार्ड टू सेल्फ, विथ रिगार्ड टू फायनान्स, ही तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही हे अशा पद्धतीचे रूल हळूहळू कराल, सो दॅट यू स्लोली स्टार्ट टू अंडरस्टँड युअर सेल्फ. आणि आता कसं आहे की किटी पार्टीज असतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये सुद्धा हे फीड केलं जातं. अरे तू कमवतेस, तुला स्वतःचा फ्रीडम पाहिजे ना, तो कोण विचारणार आहे? तर तो कोण म्हणजे तो पार्टनर आहे ना तुझा. तुला जर काही झालं, दवाखाना असला की तोच आहे ना उभा, किंवा तो का मरमर काम करतोय, आपल्यासाठीच करतोय ना, तो एवढा विचारू शकत नाही. तर सराउंडिंग खूप मॅटर करते याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट मॅटर करते इंस्टाग्राम. ते परफेक्ट कपल वाली फिगर येते ना, आणि मग बायको पाठ होते नवऱ्याला, बघ परफेक्ट नाही ते कोणतंच कपल. शिवपार्वती मध्ये भांडण होत आहेत वरती बसून कैलास पर्वतामध्ये, आपण कुठं लागतोय. तर याचा पण लोकांनी अनालिसिस करायला पाहिजे की लोक म्हणजे आपण कंपॅरिझन करतो की हे कपल बघा इंस्टाग्रामवर किती परफेक्ट आहे, पण ते शूट पुरता सोबत असतील, एक्झॅक्टली, त्याच्यानंतर पैसे मिळतात त्यांना. तर याच्यावरून म्हणजे लोकांनी कसं घ्यायला पाहिजे बेसिकली. याच्यासाठी तेच सांगते, कम्युनिकेशन प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल. जसं मला माहितीये की माझ्या हस्बंडला पब्लिक प्लेसवर हात पकडायला, जवळ घ्यायला नाही आवडत. मुलींची ती नीड असते की हा घरी तू कसंही मला ठेव, पण बाहेर तरी प्रेम दाखव कमीत कमी. बट जर मला माहित असेल की त्याला नाहीच करताच येत नाही, त्याच्यामध्ये ती उपजत बुद्धीच नाहीये, जर त्याच्यामध्ये ती कलाच नाहीये, तर त्याच्यावर भांडण करून काही फायदा नाही. सो हाऊ वेल आय नो माय पार्टनर, हाऊ वेल आय नो, देन हे जे इंस्टाग्राम म्हटला किंवा सोशल मीडिया म्हटला, दॅट डझंट मॅटर मी. हे खूप बेसिक एक्झाम्पल आहे ना. सोशल पब्लिक प्लेसवर लव्ह अँड अफेक्शन सगळे दाखवतात, मग मला पण वाटतं माझ्या पण नवऱ्याने दाखवायला पाहिजे. मग तो नाही दाखवला की बघतो दाखवतो, तू दाखवत नाही. बट इफ आई नो दॅट ही कॅन नॉट गिव्ह, आय जस्ट लुक एट हिम, देखो ना वो दे रहा है, मुझे पता है तुमको नहीं आता, इट्स ओके, दिस इज सो ब्यूटिफुल, राइट? So you need to know your partner well so that this doesn't influence you. हा, आणि त्याने जर ते फोर्सफुली केलं त्यात काही मजा नाही ना, इमोशन नाही येते एक्झॅक्टली. किंवा आता बऱ्याच वेळेस बघतात की अरे एखाद्या समारंभामध्ये त्याने अरे बघतो त्याचा केस नीट करतोय, पल्लू नीट करतोय. तर इफ होता कधी कधी माणूस कम्फर्टेबल असतो, बाई म्हणजे दूर 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 पाहुणे बसले, मला हात नको दूर बसायला वगैरे. तर ते त्यांचे म्युच्युअल आहे, बरोबर. ते प्रत्येक रिलेशनशिप साठी कस्टमाइज आहे. एक्झॅक्टली. आणि तुम्ही कॉपी नाही करू शकत की अरे हा करतोय म्हणून आपण करायचं. तुमचं केमिकल्स काय म्हणतायत, एक्झॅक्टली, ट्रू, त्याच्यावर ते वर्कआउट करता येईल. ऍब्सोल्युटली. आम्हाला बऱ्याच कपल्स फोन येतात की ते म्हणतात की आमचं चांगलं झालोय, मला कोणत्या नातेवाईकाची नजर लागली आणि तिने ब्लॅक मॅजिक केलं आमच्यावर, आणि आता तो असं वागतोय तसं वागतोय. आणि मगाचीच आम्ही एका फॅमिली फंक्शन मध्ये जाऊन आले, मला 100% खात्री की त्या आत्याच्या मुलानेच काहीतरी केलं. व्हॉट अ ग्रेट न्यूज. मला वाटतं की जसं सुरुवात तुम्ही केली की टॉक्सिक विचार हेच ब्लॅक मॅजिक आहे त्यांचं, स्वतःच करून घेतलं. निगेटिव्ह विचार स्वतः आणायचे रिलेशनशिप मध्ये, आणि स्वतःच ब्लॅक मॅजिक आपल्या रिलेशनशिपवर करून घ्यायचे, वाटलून घ्यायचे. बरोबर. तर लोकांना ब्लेम करण्यापेक्षा जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की सेल्फ अनालिसिस करणं महत्वाचं की आपण कुठे चुकतोय, आणि मग ऍट द एंड कम्युनिकेशन. येस, एक्झॅक्टली, दॅट इज द येस क्रॅक्स. अजून काही टिप्स असतील रिलेशनशिप किंवा जे काही रिलेशनशिप इन द सेन्स फक्त नवरा आणि बायकोमध्ये नाही, वर्क लाईफ कल्चर असेल तुमचा, मुलांसोबतचे रिलेशनशिप असेल, फ्रेंड सोबत असेल. आता फ्रेंड सोबत पण आपल्याला एक बाउंड्री पाहिजे आफ्टर मॅरेज वगैरे. पण नाही तर फ्रेंड्स आहेत, लहानपणापासून फ्रेंड्स आहेत, काय होतं
होतं. हो बरोबर असू शकतं. असू राईट. तर मग हे बॅलन्स करताना अजून काही टिप्स असतील तुमच्याकडे? आय थिंक मला वाटतं 4च स्तंभ आहेत कोणतंही रिलेशनशिप, स्वतःबद्दल असू दे की दुसऱ्यांसोबत असू दे. पहिलं आहे अवेअरनेस, दुसरं आहे वन्स यू आर अवेअर देन क्लिअर कम्युनिकेशन, वन्स देर इज अ क्लिअर कम्युनिकेशन देन सेटिंग अप हेल्दी बाउंड्रीज, अँड आफ्टर ऑल ऑफ दिस, ड्युरिंग ऑल ऑफ दिस, वॉचिंग युअर इगो. दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. की काही बायका ज्या आहेत त्या कामवाल्या बाईच्या मुळे सुद्धा ट्रिगर होतात, बिकॉज माय इगो इज सो हाय दॅट मी त्या बाईने दिलेलं सजेशन घेऊ शकत नाही. राईट. इथे प्रश्न हाच येतो की मी आतमध्ये काय सेल्फ टॉक करतेय. राईट. सो टॉक्सिक रिलेशनशिप कॅन बी इवन विथ अ मेड ऑल्सो. आणि म्हणून वॉचिंग माय इगो इन ऑल ऑफ दिस इज रिअली क्रुशियली इम्पॉर्टंट. कम्युनिकेशन मध्ये तू किती चालून येतोय, मी किती चालून येतोय, इट इज ऑल निगोशिएशन. राईट. आपण जॉबमध्ये जातो काय करतो, निगोशिएट करतो ना. इट इज ऑल निगोशिएशन. हाऊ बेटर आय एम ॲट निगोशिएशन. अँड वन मोर थिंग, आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की सेल्फ टॉक म्हणजे इन द फॉर्म ऑफ मेडिटेशन असेल, एकांत बसून असेल, शांत राहणं असेल किंवा मग साधन असतील. राईट. असेल तर मग त्या प्रत्येकाने आपल्याला वाटा स्वतः शोधायला पाहिजे की आपल्याला कसं ते करायचंय. आणि राहिली गोष्ट कन्सल्टेशनची, तर लोकांनी कोणत्या स्टेजला ऍक्सेप्ट करायला पाहिजे की आता आपल्याला कन्सल्टेशनची गरज आहे? मला वाटतं जेव्हा तुम्ही सगळे ट्रेडिशनल पद्धती चेक केल्या आहेत, मोठ्यांना इन्व्हॉल्व्ह करणं, मोठ्यांचा सल्ला घेणं, सेल्फ हेल्प बुक रीड करणं, पॉडकास्ट बघणं, मोटिवेशनल व्हिडिओ बघणं, जर्नलिंग करणं, अफर्मेशन्स, मेडिटेशन, हे सगळं झालंय, परंतु तरी मला काही मदत होत नाहीये. दॅट इज द टाइम यू शुड गो टू अ काउन्सिलर ऑर अ थेरपिस्ट ऑर प्रोफेशनल हू कॅन हेल्प यू. कारण एखादा व्यक्ती जर इतके सोल्युशन ट्राय करतोय म्हणजे त्याला रिलेशनशिप सेव्ह करायचे, काहीतरी प्रयत्न करतोय. अदरवाईज त्याला रिझल्ट मिळत असतील किंवा कमी जास्त प्रमाणात होत असतील, त्याला अजून बेटर पाहिजे असेल. पण एक काउन्सिलर कडे येताना त्यांनी एम्प्टी माइंड नाही यायला पाहिजे, ऍक्सेप्टन्स ठेवून. अदरवाईज ते अर्धे डॉक्टर होऊन गेलेले असतात आणि मग ते काउन्सिलरला ऍक्सेप्ट नाही करत की नाही, तर मग फॉलो करायचं तर पूर्ण करायचं. ऍब्सोल्युटली. अदरवाईज ते तबला वादक आहेत, मला नाव आठवत नाहीये, त्यांच्याकडे जाकीर हुसेन सपोज, ठीक आहे, त्यांच्याकडे कोणीतरी आलं आणि म्हटलं की मला तबला शिकायचंय, तुम्ही किती चार्ज कराल. XYZ अमाऊंट सांगितली, सपोज 90,000, 100,000, 1,00,000, ठीक आहे. मग आणि दुसरा आला, तो म्हटला मी सगळीकडे शिकून आलोय, मला सगळं माहितीये, पण मला तुमच्यासारखं ते एक पर्टिक्युलर पद्धतीने शिकायचंय, तुम्ही किती चार्ज कराल. मी 5,00,000 करेल. ज्याला जास्त नॉलेज आहे तो जेव्हा काउन्सिलर कडे येतो त्याला का जास्त मेहनत घ्यावी लागते स्वतःवर काम करण्यासाठी, कारण त्याने त्याचा कप एम्प्टी केलेला नसतो. त्याला नवीन शिकायची तयारीच नसते, कारण त्याला वाटतं मला तर सगळं माहिती आहे ना, मी हे केलंय, मी ते केलंय. मग सगळं माहीत जेव्हा असतं तरीही तुम्हाला जेव्हा फायदा होत नसतो, द फर्स्ट थिंग यू कॅन डू इज सरेंडर टू द पर्सन ॲट लिस्ट ज्याच्याकडे तुम्ही हेल्प मागत आहात. म्हणजे अर्धे सोल्युशन त्यांचे, अर्धे तुमचे, मग ते इट डझंट हेल्प. येस, ॲब्सोल्युटली. आणि जर आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन देऊ, म्हणजे ज्यांना कोणालाही कन्सल्टेशन करायचं असेल ते डायरेक्टली तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्हाला कसं वाटलं ते? खूप छान वाटलं. इट वॉज सो वॉर्म वेलकम फ्रॉम युअर साइड. आणि खूप छान वाटलं तुमची कलाकृती बघून, तुम्ही एवढे क्रिएटिव्ह माइंडचे आहात हे बघून. आणि क्लॅरिटी ऑफ थॉट्स इज रिअली वंडरफुल. जे एक व्हाईब मॅच होतं ते होतंय हे जाणवतंय. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. खूप छान वाटलं. आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.